बघा मित्र हो, आपण आज काही स्टॉक दिले होते. त्यामध्ये HDFC लाईफ, त्यानंतर आहे HDFC बँक, त्यानंतर होती बंधन बँक, त्या अगोदर आपल्याकडे SBI होल्ड आहे, त्या अगोदर कोफोर्ज होता. आज आपण ग्रासिम पण घेतला. तर सिप्ला सुद्धा आपल्या रडारवर आहे आणि होता 1644च्या नंतर आपण त्याला बाय केलं होतं, बरोबर. तर लक्षात राहू द्या, आपल्याला उद्या सुद्धा हे स्टॉक आहेत, कारण की या स्टॉकला मी तुम्हाला बाय कधी करायला सांगितलं होतं, ज्यावेळेस हे 700 रुपयाला चालू होतं, बरोबर. HDFC लाईफ इन्शुरन्स मध्ये 15.40च्या आसपास काहीतरी आपली ऑर्डर आली होती कॉलची, बरं का. जो 700चा कॉल होता तो 15.40ला होता आणि आता सध्या तो 20 रुपयाला ट्रेड करतो. तर बघा, ज्यावेळेस मार्केट पडलेलं असते तर त्याचे काही लेवल असतात, तिथपर्यंत मार्केट गेल्यानंतर एकदा मार्केट वरती जात असते, परत खाली काही ना, बरं का. आता यामध्ये एका जागेवरून ट्रेंड लाईन येते, ते हे तुम्हाला बघावं लागेल नेमकं काय चालू आहे मार्केटमध्ये, बरोबर. आता ही ट्रेंड लाईन कुठं हे होणार आहे, बरोबर. आता ह्या ट्रेंड लाईनला ज्यावेळेस मार्केट टच करेल तेव्हा आपण एक्झिट मारू, खाली आल्यानंतर नंतर विचार करू, कारण की आता काय होतं, एक्सपायरी जवळजवळ जशी येते तसे प्रीमियम लो होतात. फर्स्ट टाइम ज्यावेळेस हा 700 वरून 708ला गेलता त्यावेळेस आपला कॉल जो होता 17.40 पर्यंत काय हा समथिंग असंच काहीतरी गेला होता, बरोबर. पण ज्यावेळेस ते वरती गेला परत असं खाली आला, तरी पण त्याचे प्रीमियम जास्त वाढलेले नाहीत आणि हे शेवटच्या मध्ये जास्त होत असते. आपण याला उद्यापर्यंतच होल्ड करणार आहेत 11:30-12 पर्यंत आणि याच्या कॉलमधून आपण एक्झिट मारणार, बरोबर. परंतु आपण काय करणार आहेत माहिती आहे का, ग्रासिम जो आहे ग्रासिम, तर ग्रासिमला आपण सोबत घेऊन जाणार आहेत. किती तारखेपर्यंत ग्रासिमला किती तारखेपर्यंत घेऊन जाणार आपण, किमान हे बघा, ग्रासिमला मी तुम्हाला 2680 पासून कॉल खरेदी करायला सांगितलं होतं, 2680 पासून. हे बघा, 2680 दिसलं का. एक दोन दिवसा अगोदरचे सुद्धा तुम्ही काय करा, स्टॉक बघा, म्हणजे त्यावेळेस सुद्धा माझा याबद्दलचा व्ह्यू बघा आणि आज पण बघा. आता हा त्याच्या रेजिस्टन्सला गेलेला आहे. खरं म्हणजे तर यामधून आता एक्झिट मारायचाच वेळ होता, परंतु मी विचार केला की जर समजा यामध्ये आपण आता ट्रेड घेतलेला आहे, खूप लोला घेतलेला आहे, बरोबर. तर आपण याच्यामध्ये आता हाफ क्वांटिटी मध्ये एक्झिट मारलेली आहे आज, आणि हाफ क्वांटिटी आपली 18 तारखेपर्यंत 20 तारखेपर्यंत समोर जाणार आहे. लास्टच्या वीक मध्ये आपण ऑप्शनचा कोणताही ठेवत नाहीत, हे पहिले लक्षात घ्या. चला आता काय करू, ग्रासिमचं झालं, हेच स्टॉक राहणार आहेत उद्यासाठी सुद्धा, बरं का. एका लेवलला आलं, जर समजा बाय चान्स आपल्याला परत गॅप डाऊनला मिळालं हे, बरोबर, तर आपण यामध्ये परत बाईंग करू शकतो. आपल्या लक्षात आलं ना, 2680ला आपण तीनदा बाईंग केलेली यामध्ये, 3 वेळेस. तर लक्षात घ्या, असे काही स्टॉक येतं आणि अजून सुद्धा भरपूर स्टॉक येतं, ज्यामध्ये आज आपण बघूत काय काय येतं. हे बघा, स्टॉक मध्ये आता हे एवढे स्टॉक येतं गेनर मध्ये येतं, बरोबर. तर हे झाले गेनर. आता यांचे प्राइस बघा, चेंज किती झालेले बघा, 5% झाले, 5%, 5% झाले का, 3%. तर किमान 2% ओपनिंग झालेलं असतं का, त्यामध्ये आपण बाईंग करतो. हे बघा, SBI आहे, आपण SBI ला 780 पासून उचललेले आहे, बरोबर. त्यानंतर आहे टाटा मोटर, तर आता खाली आलेला आहे, त्याला आपण घेतलेले पण नाही, बघू. TVS मोटर वाटते, ठीक आहे. चला आता उद्यासाठी आपण काय करू, हे दोन आणि अजून दोन जे HDFC बँक आहे, HDFC बँक. पण जर उद्या बाय चान्स मध्ये एखाद्या वेळेस गॅप डाऊन जर झालं ना, तर लगेच आपल्याला काय करता येईल, थोडा वेळ थांबून परत हेच काही जे स्टॉक आहेत त्यामध्ये आपण आता बाईंग करू शकतो, बरोबर ना. चला आता पुन्हा कोणता बघूता. आता बघा, हे 5% वरती गेले, काय नाव याचं, हिंडाल्को. त्याच्यानंतर NMDC बघा 4-5% आहे, बरोबर. जिंदाल स्टील किती आहे, 4% आहे जवळपास. ते हे काही स्टॉक असते तर त्यामध्ये काय माहितीये का, लोक खाली येण्याची वाट बघत असतात. आता हे EB कॅपिटल आहे, बरोबर का. हे ऑप्शनचे जास्त आपण बघतो, कारण की आपल्याला माहित असतं की समजा हे जर वरती गेलं, आता हे कोफोर्ज बघा, हे बघा, कोफोर्ज आहे का. आपण याला 6200 पासून आपल्याकडे याचा कॉल होता, 6200 पासून. आता मी काल हो काल नाही, आज सकाळी एक्झिट मारली यामधून.
त्याचे प्रीमियम लो होत होते. एवढा इन द मनी असून सुद्धा त्याचे प्रीमियम लो होतच असतात, एवढं काही नसते. तर आपली प्रॉफिट मध्ये असल्यानंतर आपल्याला कुठं एक्झिट आणि कुठं होल्ड करायचं हे समजलं पाहिजे. ग्रासिम आहे आपल्याकडं आणि मागच्या 1-2 हप्त्यामध्ये आपण भरपूर काही असे स्टॉक होते ज्यांच्या ऑप्शन मध्ये आपण भरपूर काही म्हणजे जनरेट केलेलं आहे इन्कम. तर लक्षात राहू द्या, ऑप्शन आणि फ्युचर करायचं पण कशात करायचं हे पण कळलं पाहिजे. बँक निफ्टीच्या नादी लागायची गरज नसते. आज निफ्टीनं मस्त मुवमेंट दिलं, परंतु आपल्याकडे एवढे स्टॉक होते की ज्यामध्ये आपल्याला निफ्टी वर चालली याचा अर्थ काय असतं माहिती का, स्टॉक वर चाललेत. जे मी तुम्हाला रोजच सांगतो, हे बघा हे सगळे स्टॉक मॅक्झिमम वरती गेले. तर आता आपल्या रडावर आहे आणखीन एक स्टॉक म्हणजे रिलायन्स, ज्यानं काहीही मोमेंटम दिलेलं नव्हतं. आज बघू आपण रिलायन्सचं काय आहे. तर बरोबर, हे बघा हे रिलायन्स आहे. तर रिलायन्स सध्या किती आहे, याच आसपास आहे, याच्याच आसपास खेळते ते. तर बघा मित्र, यामध्ये रिलायन्स मध्ये वरच्या साईडला 200 पॉईंटचं मोमेंटम येऊ शकते. तर मी याचं काय करणार माहिती आहे, उद्या याला रडारवर ठेवणार आहे, बघणार याच्यामध्ये मोमेंटम काय आहे काय नाही, व्हॉल्यूम कशी आहे बा, याच्यामध्ये काय डील वगैरे आहे का, याच्यामध्ये बाईंग कशी चालली आहे. आणि यामध्ये आपण काय करणार आहे, तर ऑक्टोबरचं फ्युचर ऑप्शन मध्ये घेऊन जाणार आहे. ऑक्टोबरचं ऑप्शन घेऊन जाणार आहे, ऑप्शन, फ्युचर नाही बरं का. तर आता हे सगळे स्टॉक असे आले होते, होल्ड केले, लगेच लक्षात येतं की हे वरती जाणार. ही 30 मिनिटाची कॅन्डल आहे बघा, आहे का. याच्या खाली जस्ट याच्या खाली जरी स्टॉप लॉस लावला असता, याच्या खाली किती आहे 2891 90चा जरी लावला असता, तरी आता मोमेंटम किती दिले, 10-15 पॉईंटच्या याच्यामध्ये तुम्हाला 50 पॉईंट मिळाले असते. बरोबर, आज माझ्याकडे नव्हता पण तुम्हाला सांगतोय, असं हे एक अनालिसिस असते एका प्रकारचं. यामध्ये आपण काय करायचं, त्यामध्ये आपल्याला ट्रेडिंग करताना आपल्याला गोष्टी काही लक्षात घ्यायच्या असतात. चला आता काय करू माहिती का, अजून एखादा स्टॉक बघू. हे 5-6 स्टॉक तुम्ही नेहमी लक्षात राहू द्यायचा, ज्यामध्ये हमेशा मोमेंटम असतं. ह्या त्या गोष्टी आता सिप्लावर लक्ष ठेवणार आहेत आपण. सिप्ला आज पण होतं, सिप्ला. तर सिप्ला मध्ये उद्या आपण परत लक्ष ठेवणार. तर सिप्लाला बघायचं किती, बघा भरपूर गेले, 1644 पासून भरपूर वरती गेलेले आहे ते. बरोबर, याचा म्हणजे कॉल घेतला होता मी सोमवारी, त्याच्यामध्ये काही एवढी इम्प्रूव्ह झालेली नाहीये. ज्या प्राइसला घेतला होता त्याच्याच आसपास खेळते ते, कारण की खूप खाली 7 ते 8 रुपये ते गेला होता बरं का. तर आपण उद्या याच्यामध्ये काय करायचं, 1660च्या वरती जर गॅपअप जरी झाला आणि 1660ला येऊन असं टच केलं, तरी आपण यामध्ये एखादा कॉल घेणार. 1660च्या वरती गॅपअप झाला आणि परत इथे येऊ द्यायचं, नंतर बाय करायचं. किंवा हे बघा, हे असं जे स्ट्रक्चर तयार झालेले या ट्रेंड लाईनला जर आलं, तर आपण त्याच्यावर एक कॉल बाय करू शकतो. छोटासा स्टॉप लॉस असते, जास्त नाही. हे बघा आता इथून उचलायली प्राइस या ट्रेंड लाईन वरून, बरोबर. तर या ट्रेंड लाईनला जर आलं, तर आपण काय करणार, याच्यामध्ये कॉल बाय करणार. आणि एक आपण हॉरिझॉन्टल मध्ये एक लाईन लावू, त्यामध्ये बघा ही झाली हॉरिझॉन्टल. तर या 1660च्या वरती 65च्या वरती जर समजा ना गॅप अप दिलं, खाली आलं, होल्ड केलं, आणि याच लेवलला ट्रेंड लाईनला जर आलं तर खूप छान, नाही तर इथं आलं तर आपण एक कॉल बाय करू. ठीक आहे मित्र, धन्यवाद. बघत राहा पी मार्केटिंग अकॅडमीचे जे अनालिसिस असतात त्या कशा जातात, आणि सपोर्ट करत राहा. धन्यवाद.